तर नक्कीच जे फलंदाज आता मैदानाच्या दिशेने चाललेत तर त्यातील एक फलंदाज अष्टपैलू खेळाडू रवी याने देखील आज मोहित केले प्रेक्षकांना. मला जरा सेमी क्वार्टर ते स्कोर पाहिजे होता हायेस्ट. फोटो काढून घेताय पटकन. कसं नाही होणार. जोगेश्वरी 11 चा एक प्रतिनिधी जोगेश्वरी 11 चा प्रतिनिधी कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा आहे. जोगेश्वरी 11 आपला प्रतिनिधी कॉम्बॉक्स जवळ पाठवायचा आहे. रवी फलंदाज आपण पाहतोय मागील 2 मॅच मध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी त्याने केली आहे. पहिल्या सामन्यात 20 चेंडूंचा सामना केला होता, 60 धावा त्यावर बनवल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात देखील दर्जेदार कामगिरी, 15 चेंडू आणि 37 धावांची खेळी रवी यांच्या बॅटमधनं पाहिलेली अष्टपैलू कामगिरी करतोय जोगेश्वरी 11 संघासाठी. नक्कीच रवी याची एक वेगळी ख्याती आहे. ISPL मध्ये माजी मुंबई संघाकडनं खेळणारा टेप बॉलचा स्पेशालिस्ट रवी गुप्ता आपण फलंदाजीसाठी पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर विशाल एक 23 गोलंदाज. रवी जोगेश्वरी 11 चा एक प्रतिनिधी तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. विशाल सामना करतील ते रवी. टप्प्याचा चेंडू होता, कॉर्नर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑनच्या क्षेत्राशी त्या ठिकाणी येत आहेत. चेंडू अडवलाय, संधी आहे आणि या ठिकाणी नक्कीच केवळ एक धाव मिळते. जोगेश्वरी 11 आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. रवी गुप्ता आणि रवी. तर या ठिकाणी आपण नक्कीच 2 फलंदाज मैदानात पाहतोय, रवी गुप्ता आणि रवी विश्वकर्मा. आता स्ट्राईकला आता आपण पाहतोय रवी विश्वकर्मा खेळताना. सेमीफायनलचा सामना स्वर्गीय कैलासवासी संतोष कविगट्टे स्मृती चषक 2024 मधील कौशल्यन मुलुंड विरुद्ध जोगेश्वरी 11. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. रवी विश्वकर्मा टप्प्याचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल. चेंडू पडला आणि चेंडून काहीशी उसळी घेतली, संपर्क झाला नाही बॅटशी. चेंडूचा निर्धाव चेंडू राहुल यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. सुरेख 23 गोलंदाजी करत असताना विशाल रवी यांना अजूनपर्यंत बांधून ठेवलंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या ठिकाणी नक्कीच लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी चुकी होते आणि झेल सुटलाय आणि सुटलाय तो सुटला. कोणाचा झेल सुटलाय? रवी गुप्ता. मागील 2 मॅच मध्ये ज्यांनी हाकार घातला त्याचा झेल या ठिकाणी नक्कीच एक मोठी चुकी म्हणता येईल.
पूर्ण स्पर्धेत एक वेगळ्याच लयात हा खेळाडू पाहायला मिळतो आणि त्याचाच या ठिकाणी झेल सुटलाय. महागात पडेल का? येणारे चेंडू सांगतील. पुन्हा एकदा सुरेख फटका कव्हर्सच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धावांच्या साह्याने स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 6. सेमीफायनल मधील हा सामना आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना मैदानात कौशल्यन मुलुंड विरुद्ध जोगेश्वरी 11. पुन्हा एकदा विशाल सुरेख तेज तरार चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम होतोय. चँग त्या ठिकाणी होते. चेंडू अडवलाय. फेकी केली जाईल. एक धाव मिळते. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. सुरेख षटक हाताळलंय. केवळ 7 धावा खर्च केलेत. नवीन गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी मोहित. विशाल यांनी सुरेख असं षटक हाताळले. केवळ 7 धावा खर्च केले. सेमीफायनलचा महत्वपूर्ण असा सामना मैदानात. पण अजून देखील मैदानात 2 सलामीर. रवी गुप्ता घनघाती विस्फोटक फलंदाज. रवी गुप्ता पुन्हा एकदा सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येत आहेत. मोठे फटके मारण्याचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी होताना पाहत नाहीये. गोलंदाज ती संधी देखील देत नाहीये. सुरेख फटका या ठिकाणी 2 डिक्लेअर झोन मध्ये. रवी गुप्ता यांच्या बॅट मधनं स्कोर कार्डवर धावा लागले त्या 9. दुसरं षटक चालू आहे. एक चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न होता. मिस टाइम झालाय. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन क्षेत्रामध्ये. कर्णधार त्या ठिकाणी तैनात आहेत. चँग सुरेख गोलंदाजी. अजून एकही मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्याची संधी देत नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 10. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू निघालाय. तर चँग मागील बाजूस एकाती सत्ता सांभाळताना. सुरेख गोलंदाजी होते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. रवी गुप्ता सारख्या फलंदाजाला या ठिकाणी बांधून ठेवलंय. मोहित अचूक टप्पा और मारा करतायत. रवी विश्वकर्मा या ठिकाणी चेंडू भिरकावलाय आणि उंची तर मिळाली आणि लांबी देखील मिळाली आहे. गगनचुंबी षटकार रवी विश्वकर्मा यांच्या बॅट मधनं. पहिला षटकार आला या सामन्यातील. धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा कुठं चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळ आहे. लॉंगांचा क्षेत्ररक्षक घेतोय. क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून जातोय. 30 तरार चौकाराच्या बाहेर 4 धावांसाठी. रवी विश्वकर्मा नक्कीच जी धावसंख्या मंद गतीने चालू होती तिला आता
वेग आलाय आणि स्कोर कार्डवर धावा लागलेत 22. 2 षटकांचा खेळ झालाय. 11च्या सरासरीने धावसंख्या पुढे होते. पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने 2 धावा. विकी या ठिकाणी तर गोलंदाजी मार्कवर स्लॉगरचं षटक हातण्यासाठी विकी पाहतोय. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा रवी यांच्या बॅट मधून आल्या. रवी काहीसे थंड दिसत आहेत या मॅच मध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्कोर कार्डवर धावा लागले ते 24. नक्कीच या ठिकाणी चेंडू लॉफ्ट केला आहे आणि क्षेत्ररक्षक आहे डी पेक्षा कव्हर मध्ये. कोणतीही चूक घडत नाहीये आणि माघारी पाठवलंय विकी यांना, माफ करा रवी यांना. विकीला पहिली सफलता मिळते. नक्कीच क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहिला मोहित आणि झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना मदन. स्वर्गीय कैलासवासी संतोष कवटे स्मृती चषक 2024 मधील दुसरा दिवसातील हा सेमीफायनलचा सामना कविशिलेन म्हणून विरुद्ध जोगेश्वरी 11. विकी यांनी सुरेख 2 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर झोन 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर सफलता. तिसरा चेंडू घेऊन विकी फॉलो थ्रू मध्ये सुंदर प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये कॅच करणे एवढं सोपं नसतं, पण प्रयत्न तर सुरेख छान असा चांगला प्रयत्न होता. 1 धाव तर नक्कीच अडवली आहे विकी यांनी. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 25. पुन्हा एकदा 4था चेंडू घेऊन विकी आडवं बॅटने संधी होती आणि या ठिकाणी अभय यांचा प्रयत्न होता, काहीसे लांब राहिले आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार रवी विश्वकर्मा यांच्या बॅट मधनं. नक्कीच रवी विश्वकर्मा मुख्य भूमिका बजावताना फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधनं आलेत. 2 चेंडू शिल्लक. एकोणतीस धावा स्कोर कार्डवर लागलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा विकी. पुन्हा एकदा आकुटपचा चेंडू, पण या टाइमला प्रॉपर एक्झिक्यूट केलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. रवी विश्वकर्मा यांच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. धावसंख्या वाढते 35. पुन्हा एकदा गोलंदाज विकी. यावेळेस देखील चेंडू लॉफ्ट केलाय. उंची तर आहे आणि लांबी पण मिळाली आहे आणि पुन्हा एकदा 6 धावा मिळत आहेत रवी विश्वकर्मा याला. सुरेख अफलातून खेळी गेली आहे. शेवटपर्यंत विकेटवर उभे राहिले आणि या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागलेत. 41 जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य कविशिलन मुलुंड संघाला. नक्कीच ही मॅच रंगतदार ठरणार, कारण कविशिलन मुलुंड संघ देखील तेवढाच ताकदवर आहे आणि तेवढेच ताकदवर गोलंदाज जोगेश्वरी संघाकडे
येणारे 3 षटक सांगतील फायनल फेरीत कोणता संघ प्रवेश करेल, मुलुंड का जोगेश्वरी. तर यापुढील समालोचन जितेंद्र कदम. ओव्हर टू यू सर. धन्यवाद पंकज. ज्या संघाने मगाशी 4 षटकांमध्ये 72 धावांचा पाठलाग केला तोच कविश 11 मुलुंड हा संघ आता 42 धावांचे लक्ष गाठताना दिसतोय. परंतु मगाशी 4 वर होत्या, 4 वर 72 आणि आता 3 षटकांचा सामना म्हणजे 18 चेंडूंमध्ये तुम्हाला 42 धावा जमा करायचे. सामना त्वरित चालू करायचा आहे. जोगेश्वरी बॉयज आपण आपले क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. कविशिलन मुलुंड आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 18 चेंडू 42 धावा. मोठं गणित सोपं कसं करायचं आहे ते कविशिलन पूर्णपणे जाणून आहेत. मगाशी देखील त्यांनी मोठं आव्हान लिहिलेल्या पहिलं आणि ह्या फेरीमध्ये दाखल झालेत. पण आता महत्वाचा सामना आहे. आता जो सामना जिंकेल तो संघ अंतिम फेरीत दाखल होईल. सामन्याला होते सुरुवात. जोगेश्वरी 11 हार्डवर्क्स करून काहीतरी आपल्या खेळाडूंना समज देताना दिसतो संघनायक. कविश 11 आपली सलामी जोडी मैदानात पाठवायची आहे. कविश 11 मुलुंड प्लीज सहकार्य करायचं आहे. यानंतर देखील अंतिम फेरीचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. रमेश आणि राहुल सलामीची जोडी कविश 11 साठी. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रमेश थापा या नावाने फेमस असलेला हा फलंदाज, आक्रमक फलंदाज सलामीची भूमिका बजावताना दिसतोय या परिवारच्या मैदानात. या आणि या कैलासवासी संतोष कलविटे यांच्या स्मृती प्रत्यर्थ आयोजित केलेल्या सामन्यांमध्ये आजचा शेवटचा दिवस, शेवटचा म्हणजे अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये सुरू असलेला हा सामना, उपांत्य फेरीचा सामना. या फेरीत जो जिंकेल, जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत सिल्वर स्टार भिवंडी या संघाबरोबर त्याची लढत होईल याचं भान ठेवायचं आहे. अंतिम फेरीमध्ये कालच्या ओपन हाफ मधून सिल्वर स्टार हा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचा संघाला पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झालाय. आणि आता कविश 11 मुलुंड विरुद्ध जोगेश्वरी 11 जोगेश्वरी. रोहित वैयक्तिक पहिलं संघासाठी महत्वाचं षटक घेऊन पहिलं चेंडू टाकतोय. निर्धाव चेंडू रोहित. जोगेश्वरी बॉलसाठी सलामीची गोलंदाजी भूमिका बजावतोय. या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण SSS या स्पोर्ट्स ब्रँडेडच्या माध्यमातून पाहत आहे. शैलेश पाटील, पराग पाटील दोघांचंही हार्दिक अभिनंदन. पॉइंट डिसिजन ठरवलेला चेंडू डिक्लेअर झोनला जातात. 2 धावा मिळतात त्या संघाला, 2 धावा मिळतात त्या रमेशला. रमेश आपलं खातं उघडतं, 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद 2. सावध हळूवार सुरुवात, परंतु आक्रमक करावं लागेल कारण 42 धावांचं लक्ष आपल्या समोर आहे. आणि अंतिम फेरी देखील जवळजवळ आपल्या दोन्ही संघांना साथ घालते. पाहूया अंतिम फेरीत कुठला संघ धडकणार. पुन्हा एकदा रोहित सज्ज होते. डावखुरा गोलंदाज, राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. वाईट चेंडू अवंत धावे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 3. 42 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये, अर्थात 18 चेंडूंमध्ये 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय तो कविश 11 मुलुंड हा संघ. कोण जाणार अंतिम फेरीत? वेस्टर्न रेल्वे की सेंट्रल रेल्वे? मुलुंड की जोगेश्वरी? अवंत धाव पुन्हा एकदा पंच दंडित करतायत ते रोहितला.
धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 4. 42 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलाय कवेश 11 मुलुंड. एक संघ सेंट्रलचा आणि दुसरा संघ वेस्टर्नचा. वेस्टर्न की सेंट्रल कोण जाणार अंतिम फेरीत. अकुट्टपथ चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख हाताळलेला चेंडू. केवळ 1 धाव मिळते ती राहुलला. 1 धाव मिळते. 1 धाव मिळते रमेशला. 1 धाव मिळते कविश 11 मुलुंड या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 5. 42 धावांचं लक्ष्य. राहुल रोहित साठी सज्ज होतोय. रोहित देखील सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. अचूक मारा करतोय. फलंदाजाने रोखून ठेवलाय. परंतु आता मात्र हा चेंडूवरती 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये मिळत आहेत. 2 धावा मिळत आहेत. त्या राहुलला 2 धावा मिळत आहेत. संघ कविश 11 संघाला 2 धावा. धावसंख्या धावसंख्या होती ती बिनबाद 7. पहिलं षटक मार्गस्थ असताना 42 धावांचा पाठलाग. कोण जाणार अंतिम फेरीत. कोण खेळणार स्ट्रायकर सिल्वर स्टार भिवंडी या संघासोबत. यामध्ये चाललेलं हे युद्ध. आणि सध्याच्या घडीला कविश 11 मुलुंड यांची फार चर्चा या मुंबई टेनिस क्रिकेटच्या जगतात आहे. तोच कविश 11 धावांसाठी झगडताना दिसतोय. धावा जमा करण्यासाठी झगडतोय. 42 धावा कशा जमा करायच्या आहेत त्यासाठी चोराने प्रयत्न करतोय. सलामीवीर रमेश आणि राहुल RR दोघेही अजून तळ ठोकून विकेटवरती उभे. रोहित ट्रिपल R म्हणावं लागेल. रोहित गोलंदाज आहे. राहुल आणि रमेश फलंदाज आहे. ट्रिपल R RR. पाहूया यामध्ये कुठला R सरस ठरतोय. बिनबाद 7. 42 धावांना फाटला करत असता कविश 11 मुलुंड हा संघ. पुन्हा एकदा रोहित सज्ज. राहुल साठी राहुल. सुरेख फटका. राहुलच्या बॅट म्हणून आलेला उंच 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 फटका डाकतोय सीमारेषा पलीकडे. मी 6 धावांनी सलामी देतोय ती रोहितला. 6 धावांनी धावसंख्या होते ती 11. माफ करा 13. बिनबाद 13. 42 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. राहुल षटकार त्या बॅट म्हणून आलाय. हलकाच तटलाय. काव कोणी दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होते. फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावीला नकार देतोय तो रमेश. कारण विकेट गमवायचे नाहीयेत. 12 चेंडूंचा सामना शिल्लक. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 14. सरासरी तिचे पाहायला गेलं बरोबर आहे 14ची. परंतु धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल. कारण येणारे 12 चेंडू ह्यामध्ये तुम्हाला मोठ्या धावा कराव्याच लागतील. कारण 42 धावांचं लक्ष्य आहे. सामना चालू करायचा आहे. चर्चा कमी करायची आहे. चर्चा केला तर खर्च जादा होईल. आणि तोच गोलंदाज ज्याची चर्चा दिवसभर आपण ऐकतोय, ज्याच्या बॅट म्हणून धावा येत आहेत, तोच गोलंदाज अर्थातच रवी. माफ करा, रवी नाही आहे. बॉलर्स नेम प्लीज. मोनू. मोनून देखील सकाळपासून सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि महत्वाची भूमिका बजावतोय. हे निर्णायक षटक तो हाताळतोय. हे 6 चेंडू फार महत्वाचे असतील. परंतु समोर देखील चांगली स्टारकास्ट आहे. रमेश, राहुल स्थिरावलेले फलंदाज आहेत.
रमेशच्या बॅटमध्ये एक षटकार देखील आला आहे. मोनू रमेशसाठी फुल टॉस प्रकारचे चेंडू, परंतु त्याला न्याय मिळत नाहीये. केवळ सिंगलवर समाधान मानावं लागतंय. एकेरी धाव मिळते, एकेरी धाव धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 15. आता मात्र येतो तो विस्फोटक फलंदाज रमेश, ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप प्रभावित केलं आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला. तोच रमेश. थापा मोनूसाठी सज्ज होतोय. मोनू लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतोय. आकुट चेंडू, पंच डेड बॉल घोषित करतात. आता मात्र ह्यानंतर असा चेंडू आपण जर टाकला तर तो नक्की तुम्हाला दंड करण्यात येतील आणि 9 बॉल घोषित करण्यात येईल. पुन्हा एकदा थापा सज्ज होतो मोनूसाठी. मोनूच्या ह्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण 42 धावांचे लक्ष आहे. कविश 11 आपल्याकडे मोठी स्टार मोठी बॅटिंग लाईनअप आहे, परंतु आता स्थिरवलेले फलंदाज अर्थातच रमेश आणि राहुल यांच्याकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत. परंतु जोगेश्वरी बॉईज देखील काही कमी नाहीये. योगेश्वरीने देखील आज ह्या कांदूरकरांची मनं जिंकली आहेत. एक सुंदर कॅच शेवटच्या चेंडूवरती, नंतर रवीची बहादर फलंदाजी, असं हे स्वरूप राहिलंय जोगेश्वरी बॉईज संघाचं. पुन्हा फुल टॉस आणि हा मात्र 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये गेलेला चेंडू. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 17. 17. 42 धावांचे लक्ष. दहा चेंडू शिल्लक. 10 बॉल 25. मगाशी देखील असंच काहीतरी समीकरण होतं, त्याला योग्य उत्तर दिलं ते थापा येणे. आता पाहूया 10 बॉल 25 कशा प्रकारे होत आहेत ते. आकुट्टपणे चेंडू बोल काउंट दिलाय, चांगला फोल केलाय आणि मगाशी झेल ज्या घेतलेला त्याच खेळाडूकडून काही चुकी होते, परंतु गार्डन निसर्ग झालंय. चिखलाचं साम्राज्य आहे, पाण्याचं साम्राज्य आहे, त्यामुळे हा कॅच घेणं तेवढं सोपं नव्हतं. परंतु 2 धावा का होईना तर मिळत आहेत कवी शिलन मुलीच्या संघाला. 2 धाव धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 19. 23 धावांची गरज. 9 चेंडू 23 धावा. मोनू सुरेख कामगिरी बजावतोय. थापा देखील तशीच चांगली फलंदाजी करतोय. मोठ्या फटक्याची गरज आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. किंवा 2 धावा मिळतात त्या कवी शिलेल्या संघाला, 2 धावा मिळतात त्या रमेशला. 2 धाव धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 21. 8 बॉल 21 धावांची गरज. आठ चेंडू 21 धावांची गरज. मोठे फटके आलेच पाहिजेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत दोन्ही रमेश आणि राहुल हे फलंदाज. कविश 11 विरुद्ध जोगेश 11 दोघांमध्ये चाललेला सेमीफायनलचा सामना. आता मात्र थापाची बॅट बोलू लागली आणि हा षटकार आलाय. 6 धावन धावसंख्या होते ती 27. काहीसं आव्हान कमी होत असताना दिसतंय. 6 धावाने धावसंख्येत बरं. धावसंख्या होते बिनबाद 27. 7 चेंडू 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावांची गरज. मोनू पुन्हा एकदा सज्ज तापासाठी. आकुट्टपणे चेंडू स्क्वेअरलीच्या धाव फटकावला. 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्यावर नकार देतोय तो रमेश आणि राहुल. एका धाव समाधान. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या होते ती 28. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू 14 धावा. मगाशी ज्या सामन्यात जे घडलं तेच ह्या सामन्यात देखील घडत आहे, परंतु मगाशी 4 षटकांचा सामना होता, आता केवळ 3 षटकांचा सामना आहे. 6-14.
6 चेंडू 14 धावा. दोन्ही सलामीवीर अर्थात राहुल रमेश खेळपट्टीवर ठाम उभे आहेत ते कविश 11 साठी. रवी गुप्ता या गोलंदाजाने, या खेळाडूने सगळ्यांची मनं जिंकलेत. पूर्ण कांजूरकर त्याच्या फलंदाजीने खुश झालाय. तोच रवी आता 6 चेंडू टाकेल तो रमेशला. पुन्हा एकदा आर 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 असं समीकरण. रोहित, रमेश, राहुल. तिसरा षटक. पहिला चेंडू खोलवर टाकलेला, परंतु फुल टॉस कन्वर्ट करायचा होता, परंतु मिस हिट होतोय. एकदा पूर्ण दुसरी धावेस नकार देतोय. 5 चेंडू 13 धावांचं लक्ष. धावसंख्या 29. 5 चेंडू 13 धावा. कोण जाणार अंतिम फेरीत? वेस्टर्न लाईन की सेंट्रल लाईन? कविश 11चा छोटा चाहता आमच्या कॉम बॉक्स मध्ये अजूनही उपस्थित. रवी फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि त्याचा सन्मान केला, त्याला उत्तर दिलंय ते राहुलने. षटकाराने मोठा डोंगर छोटा केलाय. धावसंख्या 6 ने पुढे लागते. धावसंख्या होती ती 35. 4 चेंडू 7 धावांचं लक्ष. या षटकाराने जवळजवळ समीकरण बदलून टाकलंय. पुन्हा एक चांगला फटका. फडव्याच्या दिशेने ट्रॅव्हल होते चेंडू, केवळ 1 धाव मिळते. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर थापा. 3 चेंडू 6 धावा. आमच्या डब्यातून देखील आवाज येतो, कॉम्बॉक्स म्हणून आवाज येतो. जे चाहते त्याचं कल्टमॅन सांगतोय 3 में 1 मारणे काय, म्हणजे 3 चेंडूमध्ये एका षटकाराची गवसणी घालायची, जेणेकरून तुम्ही अंतिम फेरीत दाखल व्हाल. कॉन्फिडन्स, आधार आणि एक सपोर्ट जो लागतो तोच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येताना दिसतोय. पुन्हा एकदा रवी अकुट्टपे चेंडू पूल केलाय, भिरकावून दिलाय, परंतु पाण्याचं आणि माती चिखल साम्राज्य. केवळ 1 धाव. दुसरी धाव फेकी आणि बाद. ज्या प्रकारे सूर्यकुमार यादवने उलटा थ्रो करून रनआउट घेतला होता, तसाच काही प्रकारचा घडला आणि यष्टिरक्षक रवीने देखील आपली भूमिका चांगल्यापणे बजावली आणि थापा जातो बॅक टू द टावलेन. धाव संख्या 37. 37. 5 धावांची गरज. 2 चेंडूंचा सामना शिल्लक. 5 मध्ये 2, माफ करा, 2 मध्ये 5. 2 चेंडू 5 धावा. रवी ज्याने खरंच आज प्रभावित केल्या, हा संडे त्याने आज गाजवला आपल्या फलंदाजीने गोलंदाजीने. तोच रवी, तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तोच खेळाडू जोगेश्वरी 11चा आता शेवटचे 2 चेंडू हाताळणार आहे. पाहूया आता 2 चेंडूमध्ये कितपत फलंदाज रोखून धरतोय. नवीन फलंदाज विकी. विकी, तुला ह्या 2 चेंडूंमध्ये धावा 5 करायच्या आणि तुला ते करावेच लागतील, तरच तुम्ही अंतिम फेरीत जाऊ शकाल. दोन चेंडू 5 धावा. मेहनत तर तुला करावीच लागेल भावा. जोर लावा लागेल. 2 चेंडू 5 धावा. रवी सज्ज होतोय. सुरेख चेंडू कवच्या दिशेने टटावलाय. 2 धावांना गवस निघालतोय. 2 धावांनी धावसंख्या थोडे सरकते. धावसंख्या होते ती 39. 39. 1 चेंडू 3. मग अशी मॅच देखील मध्ये देखील असं समीकरण म्हणतो बरोबर ना. 1 चेंडू 3 आणि तेव्हा मात्र षटकार लागला होता. पूर्ण 11 खेळाडू एकमेकांना समजून घेत आहेत. रवी
चुटकीसाठी. एक चेंडू 3 धावा आणि निर्धाव चेंडू आणि जोगेश्वरी इलेव्हन हा संघ अंतिम फेरीत दाखल होतोय. सुरेख गोलंदाजी रवी याची, खरंच सुरेख गोलंदाजी. जोगेश्वरी संघ तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. सिल्वर स्टार भिवंडी आणि जोगेश्वरी बॉईज. सिल्वर स्टार भिवंडी जोगेश्वरी इलेव्हन आपण नाणेफेकीत व्हायचा अंतिम सामना. केवळ 2 षटक 12 चेंडूंचा हा सामना. अंतिम फेरीचा सामना. अंतिम फेरीत दाखल झालाय कोण? तर सिल्वर स्टार भिवंडी संघ आणि जोगेश्वरी इलेव्हन.